आपण ॲक्टर असल्यावर आपल्याला स्वतःची तितकी काळजी चेहऱ्याची आपल्या शरीराची काळजी घेणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मंदार असू देत किंवा तू असू दे, तुम्ही दोघंही इतके फिट आहात, तुम्ही दोघंही इतकं छान कॅरी करता स्वतःला. काय राज आहे त्याचा, काय लाईफ मंत्रा, काय फिटनेस मंत्रा, नेमकं काय रुटीन आहे, हे सगळं मला ऐकायला आवडेल. टू बी ऑनेस्ट असं काहीच स्पेसिफिक रुटीन नाही. फायदा काय, तुला सगळं संपवायचं आहे, सो तू खाऊही शकतोस, ते विसरू नकोस. नाही नाही, ऑफकोर्स स्पेसिफिक तसा रुटीन कधीच तसा सेट नव्हता. म्हणजे आजही मी खूप लेट उठतो जेव्हा सुट्टी असते तेव्हा. ओके. आजही मी जेव्हा नेक्स्ट डे शूट नसलं तर मी खूप लेट, म्हणजे 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागा असते. पण आणि आजही असं काही डाएट कॉन्शियस पण नाहीये. ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या खातो. पण आय थिंक मी लाईफचा जो मंत्र ठेवला आहे की कुठे ना कुठे आपल्याला लिमिट फॉलो करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्या गोष्टी म्हणजे जास्त खाल्ल्याने पण तुम्हाला पोटाचा त्रास होऊ शकतो, जास्त जागरणाने पण तुम्हाला नेक्स्ट डे तुम्ही फंक्शनच नाही करू शकत. सो कुठे ना कुठे एक ते बॅरियर सेट करणं खूप इम्पॉर्टंट आहे की इथे थांबलं पाहिजे. ह्या गोष्टी म्हणजे रिसेंटली मी स्वतः एक्सपिरियन्स केलं की फिटनेसमध्ये आहे, जिम करतो, पण जेव्हा वेळ मिळत होता तेव्हा मी एक पर्टिक्युलर एक्सरसाइज जर का मी जास्त वेळसाठी केला मग त्याचा त्रासही होतो. ह्याही गोष्टी आपण हळूहळू एक्सपिरियन्स करत जातो जसं जसं. तर येस, तसा ॲज सच काही राज नाही आहे, पण येस घरचं जेवण आय थिंक हे खूप इम्पॉर्टंट फॅक्टर. तू डाएटवर नसतोस, मला हे खूप सरप्राईज होतं. मला वाटलं मेघन म्हणेल की नाही नाही आय डोंट ईट ऑल दिस किंवा मी डाएटवर असतो. तू कधी नसतोस डाएटवर? नाही, कधी हेल्दी इटिंग, घरचं जेवण. इव्हन बाहेरचं पण मी काही ना काही थोडंफार खातो. म्हणजे सेटवर पण कधी नाश्ता आला म्हणजे थोडंसं टेस्ट करेन, पण आय थिंक मी खूप असं लिमिटमध्ये खातो. पोर्शन कंट्रोल असतो त्याच्यात. आणि मुळात जर का आज काही जास्त तिखट खाल्लंय तर मग मी नेक्स्ट डे मी तिखट नाही खाणार. नेक्स्ट डे मी बॅलन्स करण्यासाठी काही खिचडी असेल किंवा डाळ भात असेल, थोडंसं ब्लँड असेल, त्या गोष्टी खातो. तर तसा त्या प्रकारे मी बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो. बाकी फेजेस असतात. काही सिक्वेन्स असा आलाय लिहून की ज्याच्यात मला पर्टिक्युलरली म्हणजे मी खूप काळजी घेतो की अशी आपली जॉ लाईन दिसली पाहिजे इंटॅक्टफुली स्क्रीनवर, कारण का आपण शार्प दिसली पाहिजे. कॅमेरा ऍड करतो ना, कॅमेरा ऍड करतो. हो, म्हणजे तीनदा मी बघतो की अरे मी आत्ता पर्टिक्युलरली बरोबर दिसतोय पण कॅमेरावर सडनली 1 पैसा जास्त हेल्दी दिसतो. सो त्यासाठी मग तेवढी मेहनत असते. मग काही तो पर्टिक्युलर काही दिवसांसाठीचा डाएट, मग तो एक्सरसाइजमध्ये पण तो बदल, मग कार्डिओ वाढवा, अशा सगळ्या गोष्टी मिक्स मॅच करून आतापर्यंत चाललंय. एक्सरसाइज पार्ट ऑफ तुझं रुटीन, त्याचं असतं रुटीनचा पार्ट आहे. पण वेळ मिळतो डेली सोप करताना, कारण दिवसाचे 14 तू राहतोस इथे आणि सेट ठाण्याला आहे मालिकेचा. ट्रॅव्हल टाइम, शूटिंगचे 12 तास, या सगळ्यातनं तू कसा वेळ मॅनेज करतो वर्कआउटसाठी? आत्ता आय थिंक जेव्हापासून ही मालिका सुरू झाली आहे, आय थिंक 3.5-4 महिने झाले मी या मालिकेमध्ये काम करतोय आणि हार्डली आय थिंक 10 दिवस मी जिम केलं असेल. बट मी सेटवर ऑफकोर्स माझा रेझिस्टन्स बँड आहे, काही ना काही छोटे छोटे डंबेल्स आणून ठेवलेले आहेत गाडीत. तर त्या जसा जसा वेळ मिळतो, कधीच मिळत नाही, क्वचित कधी मिळाला तर आठवड्यातून एकदा किंवा 2दा. बट तू लेझी सोल आहेस का एकदम चलो काय? नाही, लेझी तर नाही आहे. म्हणजे आजही त्या गोष्टीची मी खूप काळजी घेतो की रात्री 2 वाजता जरी आलो आणि सकाळी परत 5ला उठून 7ला पोचायचं असेल, त्या गोष्टीत मी खूप अटेंटिव्ह असतो सगळ्या गोष्टीत. म्हणजे ठीक आहे, आपली झोप नाही होणार, आपल्याला नेक्स्ट डे तरी पूर्ण 12-13 तास काम करायचं आहे, ही मेंटॅलिटी म्हणजे मी सेट करूनच की हो. बरेचदा असंही झालंय, जर का गोवाचा सिक्वेन्स कोणी बघितला असेल आमच्या मालिकेमध्ये ज्याच्यात मी जान्हवीला प्रपोज करतो, तो सिक्वेन्स खूप हेक्टिक होता आणि मोस्ट लव्ड सिक्वेन्स तोच होता जयंत जान्हवीचा तोपर्यंत, की रात्री 10ला पॅकअप झालंय माझा आणि रात्री पहाटे 4ची फ्लाईट होती गोवाची. सो 10ला पॅकअप करून मी घरी आलोय 12 वाजता मालाडला, आणि मालाडवरून सँटाक्रूझ एअरपोर्ट 2 तास. तर मी फक्त जेवलोय आणि आपल्याला 2 तास आधी 1.5 तास आधी पोचायचं असतं एअरपोर्ट. त्यात दिव्या पण मालाडलाच त्या राहते, तर त्यामुळे तिलाही घेऊन जाण्याची जबाबदारी माझी होती. मग मी तिला फोन करतोय, चला आता आपल्याला निघायचं, ती फोन उचले ना. तर मला ते टेन्शन, मग आता काय, आणि नुकतीच मालिका जॉईन केली होती, त्यामुळे कोणाचेच ॲज सच नंबर्स नव्हते की अच्छा दुसरा बॅकअप ऑप्शन काय जर का फ्लाईट मिस झाली तर ते सगळं असं रात्रीच्या रात्री मग मी आमचे एग्जीक्यूटिव्ह प्रोड्युसर्स त्यांना सगळ्यांना मग फोन करत वगैरे होतो की अरे उसका घर किधर है, उसको उठाता हो जाके या कुछ भी. पण समहाव ती आय थिंक रेडी होत होती म्हणून तिने फोन उचलला नव्हता. आणि त्या 15 मिनिटात जर का काही ऍक्शन घेतली नसती ना, सो शुअर शॉट त्या दिवशी फ्लाईट मिस होणार होती, आमचं शूटिंग हे मग पुढे गेलं असतं. आणि
आमच्या मालिकेमध्ये ॲज सच बँकिंग नाही आहे. म्हणजे आज एक कधी कधी तासाचा episode. हो 1 तासाचा एपिसोड असल्यामुळे आज शूट केलंय ते उद्या दिसतं लगेच. ओ एकदा मध्यंतरी एक एपिसोड पण आला ज्याच्यात आम्ही संध्याकाळी 5 वाजता शूट केला आणि ते रात्री 8ला टेलिकास्ट झालं. सो त्यामुळे तो 15 मिनिटात कसंही करून आय हॅड टू ॲक्ट. 3चा मग रिस्पॉन्स आला की नाही मी रेडी होत होती म्हणून वगैरे. आम्ही 4 वाजता एअरपोर्टला पोचलोय, 6ला गोव्यात पोचलो. गोवा एअरपोर्टवरून लोकेशनवर हॉटेलवर रेडी होण्यासाठी तो 2 तासाचा ट्रॅव्हल. 10 वाजता लोकेशनवर पोहोचून 10 ते रात्री 8 पर्यंत आम्ही कंटिन्यू शूट केलं. प्रपोजल सीन आणि हे जाऊन रोमॅन्टिक सीन करायचं एवढं हेक्टिक असून आई शपथ. आणि त्यात रोमॅन्टिक सीन तो यॉटवर होता त्या क्रूजवर. त्यामुळे एकदा पाण्यात गेलो की मग परत हार्बरला परत नाही येता येणार. आणि आमचं सगळं जेवण हार्बरला होतं, बोटीत काहीच नव्हतं. तर जे काय 10 वाजता सुरू केलंय ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आम्ही पाण्यात होतो. पण हे दिसायला सगळं किती छान दिसतं, पण मागे किती मेहनत असते. आणि परत मग सेम डे नाईटला आम्ही परत मुंबईला आलोय. नेक्स्ट डे मॉर्निंगला 9 वाजता परत ठाण्याच्या साईटवर होतो. शेट. मग तुला ते झोपेचं असं खूप नाही का 6-7 तास झोप नसेल तर चिडचिड वगैरे होते? नाही, तुझं माइंड तसं प्रिपेअर केलंय. त्या दिवशी तर मला फक्त 45 मिनिट्सची झोप मिळालेली जी फ्लाईटमध्ये. बाकी दिव्या फुल टाइम आय थिंक गाडीत झोपूनच जायची. तिचं सगळं म्हणजे जे काही आपलं हे असं एअरपोर्टला बोर्डिंग पास पासून सगळ्या गोष्टी ते सगळं मीच करत होतो. दिव्याने आराम करत ते गेली आहे. आणि एअरपोर्टला शूट लोकेशन पर्यंत पोहोचेपर्यंत कारण आम्ही दोघेच, तिकडचं युनिट वेगळं होतं. बरोबर, गोव्याचं. हो.